व्ह्यू बघू शकता पाठीमागे. हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही आलेलो आहे तामिनीमध्ये आणि किती सुंदर रोड आहे तुम्ही बघा. खूप छान. आणि इकडचं वातावरण पण तुम्ही बघू शकता. आज आम्ही स्पेशली तामिनीमध्ये याच्यासाठी आलेलो आहे कारण की ह्या मुलींचं शूट आहे. आपल्या क्लासच्या मुलींना घेऊन आपण एक डान्स व्हिडिओ बनवणार. काय बनवणार आहे? डान्स व्हिडिओ बनवणार आहे. म्हणून त्याच्यासाठी आपण तामिनीला आलेलो आहे. आणि आपल्या समोर आपली एक दुसरी गाडी आहे बघा. आणि तामिनीमध्ये कोणच नाही कारण की आम्हाला एक चेकपोस्ट लागलेला. त्या चेकपोस्ट वरती पोलिसांनी थांबवलेलं. पोलीस आतमध्ये सोडत नाही जस्ट बिकॉज ऑफ की इकडे खूप दरड कोसळलेले आहेत आणि झाडं वगैरे रोडवरती पडलेले आहेत. तो आपल्यासोबत एक व्यक्ती आहे त्याच्यामुळे आपल्याला आत सोडलं गेलं. आणि हे लोक आता लिफ्ट मागतायत पण ह्यांना कुठं बसवायचं, कशावर बसवू आम्ही? टपावरती बसवायचं वरती. आणि तुम्ही कनेक्टेड राहा. वी आर हिअर. आम्ही तामिनीला न जाता सावया घाटामध्ये गाडी टाकलेली आहे आणि पुढे तुम्ही व्ह्यू बघू शकता. लुक ॲट दिस. सो प्रवास खडतर आहे गाईज. आणि सोबत मुक्ता मॅम आहेत. बस पडू नका फक्त. मुक्ता मॅमला आज काहीच नाही बोलायचं कारण मुक्ता मॅमने आज मॅगी आणलेली आहे. नाही, मुक्ता मॅमनी क काढले त्यामुळे मुक्ता मॅमना काहीच बोलायचं. मेरी चाहते. इकडे इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. अंजलिका, आम्ही तर क्या कर रहे हो? सो गाईज, खूप दिवसानंतर आम्ही फिरायला या फिर शूट करायला निघालेलो आहे. आणि तुम्ही इकडचा व्ह्यू बघू शकता. लुक ॲट दिस. मॅम बघा, मंजलिका ओरडली. मंजलिका ओरडली. पुरी लक्ष इकडे बघ. कोण बोललं काय ढोस दिसते? आता लाईट पडली म्हणून गोरी दिसायला लागली. आणि कोणीतरी गोव्याला जाण्यासाठी इथे केसांची हायलाइट केलेली. सो गोव्याला केसाला कलर केल्याशिवाय सोडत नाहीये असं यांचं म्हणणं आहे. कलर करूनच जावा. आणि आपल्या ग्रुपमध्ये आता एक नवीन मॅम आहेत, विदिशा मॅम. यांचं नाव आहे विदिशा मॅम दुच्ची. हाय 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 जॅकी श्रॉफ. जॅकी श्रॉफ. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, और जिस रास्ते पे अर्पिता जा रही है दे दुआएं गेरुआ. पण आहे सावया घाटापाशी. हा सावया घाट बोर्ड तुम्हाला दिसेल. इथून असं जायचं आणि उडी टाकायची खाली जाऊ. आपण आता सावया घाटाच्या मध्यभागी आहोत आणि निघालेलो आहे चालत चालत पुढे. एक लोकेशन चेक करतो. जर चांगलं लोकेशन असेल तर लगेच शूट सुरू करायचं. आपली निम्मी पब्लिक पुढे गेलेली आहे इकडे आणि निम्मी पब्लिक आपल्या सोबत आहे. 3 लोक पुढे गेलेले आहेत. तुम्ही माझ्या पाठीमागे हा व्ह्यू बघू शकता सावया घाटचा. आणि माझ्याकडे आहे छत्री, एकदम मल्टी कलरची छत्री आहे. आणि हा पाठीमागं धुकं पण बघा तुम्ही. विचार केला की हा माणूस पुढे पुढे का पळत आहेत. फायनली वी गॉट द टॉपिक. आणि मॅम हाय बोलतायत. आणि आता आम्ही निघालेलो आहे बघा पुढे काहीतरी कुंडलिका व्हॅलीला. आम्हाला लई दिवस यायचं होतं. त्या इथे आहे पुढे कुंडलिका व्हॅलीचा बोर्ड. इथून आपण जाणार आहे राईट साईडला. सो गाईज, आपण कुंडलिका व्हॅली पाशी आलेलो आहे. तुम्ही व्ह्यू बघू शकता. एकच बोलतो कुंडलिका व्हॅली आणि व्ह्यू. कुंडलिका अँड जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू गाईज. तरी आज धबधबे दिसत नाहीत पावसामुळे. हे खूप सुंदर दिसतं पावसामध्ये. एकदम एकदम छान. गाईज, माझ्या पाठीमागे आहे कुंडलिका व्हॅली आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता पाठीमागे. तो आज थोडा पाऊस कमी आहे आणि इकडे तलाव पण किती छान, किती मस्त व्ह्यू दिसतोय बघा. इकडे आहे पूर्ण याच्यावरती. आणि आम्ही आलेलो शूट साठी. बट आता मुली गेलेल्या, बाकीच्या मुली गेलेल्या तिकडे. हा सावया घाट. सावया माणूस, सावया कुंभार. गंगे कुठं आला सर का सावया घाट. आता आम्ही निघालेलो शूट साठी.
पहिल्यांदा आम्ही शूट उरकून घेतो, ज्या गोष्टीसाठी आलेलो आहे ती गोष्ट करून घेतो आणि देन बाकीचे एन्जॉयमेंट आपण आता नंतर करू. रोहितची बॅग राहिलेली आहे इथं, रोहित बॅग राहिलेली बॅग घे. आणि हा पाठीमागे एवढा मोठा चांगला व्ह्यू आहे बघा तुम्ही, हातामध्ये येणं झालाय जास्त आहे बघा. खाली भयंकर वारं सुटलेलं आहे आणि काय सध्या तामिनी घाट आणि सावळा घाट बंद आहे, म्हणजे की इकडचे सगळे जे घाट वगैरे ते बंद केलेले, कारण की सगळीकडे दरड कोसळत आहे आणि सगळीकडे झाडे वगैरे रस्त्यावरती आलेले आहेत. तो आज आम्हाला सोडलेला आहे फक्त ह्या एका व्यक्तीमुळं सोबत आहे. त्याने डायरेक्ट वरती डिपार्टमेंट मध्ये कॉल केलेला की आमचं असं असं एक काम आहे, सो त्याच्यासाठी आम्ही निघालेलो आहे. सो त्यांनी सोडलेलं आहे, तुम्ही बघू शकता पूर्ण खाली आहे. पावसाळ्याच्या मोसम मध्ये तर कधीच खाली नसते. सो आमचं नशीब आहे की आज आम्हाला खाली भेटलेलं. आम्हाला पटकन पोलिसांचा राऊंड यायच्या आधी शूट करून घ्यायचं आहे. शूट झाल्यानंतर मग आम्ही जे पण काही एन्जॉयमेंट असेल, जे पण आमचा काही प्लॅन चाललेला आहे ते आम्ही कम्प्लीट करेल. कनेक्टेड राहा. नारायण तुम्ही इथं समोर व्ह्यू बघा, म्हणजे आता हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये तेवढं दिसतंय का नाही माहित नाही, बट तुम्ही समोर बघा फुल धबधबा आहे. समोर हा वॉटरफॉल बघू शकतो आणि समोर व्ह्यू बघा, ते सुंदर दिसतंय, किती छान आहे. मध्येच एक तळ आहे आणि गाईज आपला ड्रोन गेलेला आहे, आपला भुंगा गेलेला आहे बघ पुढं, दिसला का? यस, दिस इज वातावरण एवढं चांगलं आहे की आमच्या अविनाश सर पण गोरे दिसायला लागले, फुल एकदम फेअर दिसायला लागले, बॉडी. सो गाईज तुम्ही बघू शकता आपला भुंगा गेलेला आहे आता, इकडे कुठं गेलेला आहे. आणि पोरींना काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी द्या आणि पोरींनी काहीतरी पूर्ण करावी. बघा ग्रीन नेचर मध्ये व्हाईट कॉस्ट्युम्स किती सुंदर दिसतात तुम्ही बघा, रेड आणि मॅडम त्याच्यामध्ये रेड दिसतात. आम्ही इथून आता निघायचा विचार केलेला आहे. आम्ही एक्सपेक्ट केलेलं आहे की थोडा पाऊस पडेल आणि थोडंसं धुकं पण पडेल, सो आमचं शूट चांगलं होईल. बट गेले 2 तास झालं, 2 ते 2.5 तास झालं पाऊसच पडलेला नाही, कडक ऊन पडलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही जरा जास्त चपकले आणि बॉडी एक्झॉस्ट झालेला आहे. सो आम्ही विचार केलेला आहे थोडंसं तामिनी घाटामध्ये जाऊ आणि तिथं शूट करू, आणि तिथं जरा टेम्परेचर या फिर तिथं वातावरण थोडंसं ढगाळ असेल आणि सगळी पब्लिक पण थकलेली आहे. आणि आमचे लौकिक अण्णा जे की आमचे आजचे गाईड आहेत आणि इथं आपला कॅमेरा आहे बघा, हे खाली जाऊन आले 2 तासामध्ये साव्या घाटातून देवकुंड वॉटरफॉल बघून आले लांबूनच. सो आता आम्ही निघालेलो आहे खाली, कारण की बॉडी एक्झॉस्ट व्हायला लागलेली तो उन्हामध्ये, सो पाय थरथर करायला लागलेत. आणि हा माणूस बघा ऑलरेडी वाकलेला आहे. आता आमचं थोडंफार शूट झालेलं आहे, एक 4-5 टेक घेतलेले आम्ही, बट लागलेले भूक मजबूत, कारण सकाळपासून आम्ही फक्त पोहे खाल्लेले येताना. आणि आता आम्ही इथे बनवणार आहोत मॅगी. हे बघा मॅगी आणून ठेवलेली आहे आणि तिकडे गॅस वगैरे आहे, सगळ्यांनी सगळं आणलेलं आहे. मॅगी तिथे टोप आहे आणि थोडा चहा पिण्यासाठी पण आम्ही साखर आणि चायपत्ती आणलेली आहे. ह्या मुलगीनं खूप खूप कष्ट केलेलं, खूप काबाड कष्ट. आम्हाला तिथून दिसलं त्या डोंगरावरती वर अशी उभं आहे. या शूटरनं मॅगीला डायरेक्ट फेकून दिलेलं आहे याच्यात, म्हणून आता डबल काम लागतं. दूध आहे डायरेक्ट फिट येऊन पडाला. मी फोडत नाही. ये लडका अश्लील आहे. सो गाईज इकडे बनते मॅगी. आता आम्ही आमचं शूट कम्प्लीट करून घेतो. पोरींचे चेहरे बघायचे झालेत, असं वाटतंय किडनी काढून घेतलेली यांची, एवढा लांब तोंड बघा की. अदक्षता रडायला लागलेले इकडे. मम्मी मला घरी जायचंय, मम्मी घर जाना, मम्मी मुझे घर जाना है. मग बघ डोळ्यातून पाणी आलेलं आहे बघ.
बघ किती किती मोठे डोळे केले. फोटो कुठं हा? हे सत्य आहे. रडून दाखव बरं एकदा असं कर. अजून एकदा. So guys, आता मसाला पण टाकलेला मॅगी मध्ये. एक 5 मिनिटात, 2 मिनिटाची मॅगी 10 मिनिटांमध्ये होईल. प्लीज अर्ध्या लोकांचं तर चालू आहे इथे शूट, अजून शूट झालं नाही यांचं. तो आता यांचे 2-3 हे येत असतील आणि ह्या पावसाची एवढी वाट बघतोय आम्ही, पण हा काही येत नाहीये. किती वेळ झाला यायचा वेळ. फायनली मॅगी बनलेले आहेत आणि आजचे शेफ आहेत आमचे लौकिक महाराज. आणि आता इकडे सगळे वातावरण तर झालेलं आहे पावसाचं, पण पाऊस काय येणं झालाय. ये रे पावसा, तुला देतो मॅगी. बसलेली आहे मंडळी. वाजते लोक. व्ह्यू बघा, हा व्ह्यू येऊ नका प्लीज. आणि मॅगी. आणि ही सगळी मेहनत ह्या माणसाची आहे. त्या माणसाची मेहनत सगळी हे बाकी सगळे खात आहेत. सो गाईज फायनली मॅगी आलेली आहे. आपण टेस्ट करून बघूया कशी. करा. कोणाला कमी नाही ना मॅगी? हिला कमी आले का? ते बोलले की करा. एवढं कडक ऊन पडलेलं आहे, एवढ्या पावसाळ्यामध्ये एवढं कडक ऊन पडलेलं आहे गाईज. कोई बात नाही, फिर भी हम मजे कर रहे. मस्त खात आहेत, सगळ्यांना भूक लागलेली आहे. आमचं डान्सचं शूट पण अर्ध झालेलं आहे. तो आता उरलेला अर्ध शूट आम्ही थोडं दुसरीकडे जाईन, लोकेशन चेंज करेल मॅगी खाने के बाद. हॅलो हाय गाईज, या खायला नका येऊ. संपला आमची मॅगी. का भाव रे, बोलवलं पण नाही त्यांना. खाऊन टाकला पूर्ण. जरा एवढं खाल्लेलं आहे मी अजून सगळी प्लेट तशीच आहे तिची. गपकी रे गपकी. फायनली आमचं इथलं शूट झालेलं आहे. आता आम्ही इथलं लोकेशन चेंज करतोय, कारण एका जागेवरती शूट करून काय फायदा नाहीये. आणि इथं आता आम्ही मॅगी पण खाल्ली, मस्त झालेली मॅगी. फक्त वातावरणामध्ये थोडेसा बदल हवे होते, कारण की थोडासा पाऊस पाहिजे होता. सो आता मी निघालेलो बघा इकडे व्हॅलीकडे, जरा व्हॅली बघायला. आणि ही आहे कुंडलिक व्हॅली समोर. आम्ही इथं थांबलेलो पाठीमाग. इथून पुढे इकडे व्हॅली आहे. आता इथून आम्ही पुढे एक लोकेशन होतं, आम्ही येता येता एक लोकेशन बघितलेलं, त्या लोकेशन वरती जाईल, तिथं उरलेलं शूट कम्प्लीट करेन. आणि नाव वी आर गोइंग टू अनदर लोकेशन फॉर रिमेनिंग शूट. अँड एवढंच इंग्लिश येतं, त्याच्या पुढे आता श्रेया मॅम मराठी बोलतील. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटते. खूप छान वाटते. मॅगी कशी वाटली तुम्हाला? खूप खूप. दक्षता का लपली आहे तू? मी जबरदस्ती खाल्ली. फेकून दिली मॅगी, फेकून दिली. आणि हा मॅगी खाल्लेला कचरा. ग बस, तुझी मॅगी अर्धी राहिलेली ती टाकली, खाल्ली. अर्पिताने टाकून दिली. अर्पिताने टाकून दिली. अर्पिता कुठे? का मॅगी खाल्ली नाही? नाही अन्न पिणं काही तसलं काही नाही वाया घालवलं. मग काय वाया घालवलं? मी नाही वाया घालवलं, मी खाल्ली सगळी. कॅमेरे बाबा, कॅमेरा दादा. आणि सचिन टिचकुल यांचा रोल आता शिफ्ट झालेला आहे यांच्याकडे. पोरगीचं बघा, एक सॉक्स एक सॉक्स वेगळा घातलाय आणि एक सॉक्स वेगळा घातलाय. गाईज आता आम्ही बसलेलो गाडीमध्ये सगळेजण. आता इथून जाईल नवीन लोकेशन वरती. आता थोडस खाली जाईल तामिनी घाटकडे. इथून खाली रोड आहे, सो इथून खाली झाली तर आपली दुसरी गाडी उभा आहे. गाईज आम्हाला नवीन 2 फ्रेंड भेटलेले, 3 फ्रेंड भेटलेले आहेत. दक्षता मैत्रिणी. सो गाईज आम्ही आमच्या 3rd लोकेशन वरती आलोय आणि स्ट्रगल इज रिअल गाय. सो इथं आता आम्ही हे बघा समोर किती डोंगर छान दिसत आहे आणि चांगलं लोकेशन शोधलेलं आहे यांनी. आणि इथून आता श्रेया मॅम तुम्ही पलीकडे जावा, तिकडे पलीकडून उतरून जावा खालून तिथून. इथून उतरून जावा. आता इथून आम्ही हे कम्प्लीट करून वरती जाईन. आम्ही बरेच ड्रोनचे शूट पण घेतले, ड्रोन आता ठेवलेला आहे इथे. आता परत एकदा घ्यायचं आहे. सगळेजण हेल्प करत आहेत. फक्त मुक्ता मॅम मोबाईल मध्ये बघत बसलेले आहेत. सगळ्यांना पोझिशन्स दिलेले आहेत गाईज बघा इथे. विदिशा मॅम फक्त खाली त्यांना टाकलेलं आहे. हो ताल असे ताल, मी गाणं सांगतो. आता शूट सुरू होईल. आता ह्याला वरती या भुंग्याला वरती सोडूया आपण. भोंग्या सुरू होतोय. झाला सुरू आहे बघा. आणि गेला
गेल्यावरती भाऊ आपला भुंगा दादा गेलेला आहे आणि इकडे दुसरे कॅमेरामॅन आमचे रोहित, रेडी झालेले आहेत आणि कॅमेरा चालू कर आले. कैसा लग रहा है आपको? बढिया. स्ट्रगल इज रियल, स्ट्रगल इज रियल. आणि आता इथे ह्या पाण्यामध्ये एवढं शूट घ्यायचं, एवढं झालं की झालं. एवढं शूट कम्प्लीट झालं की मग आम्ही इथून जाणार वरती आणि देन गाडीपाशी जायला थोडा चहा वगैरे पिणार आणि मग घरी भुर आहे ना सर परत. कपडे चेंज करायला काय नाही. चल पाण्यात हाल्या. यांच्या म्हणण्यानुसार ह्या सगळ्या म्हशी आहेत. आता शूट सुरू होईल. इथलं मस्त थंड पाणी, एवढं छान पाणी आहे ना गाईस. पाणी पिलं पण आता एकदम भारी लागलं पाणी. एकदम वाहतं पाणी आहे, ओढा आहे बट वाहतं पाणी आहे, जे की वरून त्या डोंगरावरून खाली आलं असेल. सो आता रोहित अण्णा इथे काहीतरी मेहनत करतायत बघा. झाड तोडायचं चाललेलं आहे कारण ते शूटच्या मध्ये येणार आहे. फायनली आमचं शूट संपलेलं आहे आणि खूप कंटाळलं आणि ह्या माणसाने खूप हेल्प केलेली आहे. डायरेक्टर नंबर 2, डायरेक्टर नंबर 1 आणि वी आर द क्रू मेंबर. कॅमेरामॅन रोहित, इकडे आमचे क्रू मेंबर झोपा. सो गाईज फायनली पॅकअप पॅकअप. सो गाईज फायनली आमचं शूट झालेलं आहे. आता आम्ही निघालोय घरी. आज पाऊस नाही आला त्याच्यामुळे आम्हाला व्यवस्थित शूट करता आलं. बट ऍक्च्युअली पावसामध्ये शूट करायचं होतं, बट दॅट्स फाईन. हे शूट कम्प्लीट झालंय, महत्वाचं आहे. आणि सगळ्या मुलींनी पण खूप सुंदर डान्स केलेला आहे आणि सपोर्ट पण केलेला आहे. छान झालेलं आहे एकंदरीत, सगळं छान झालेलं. आता ऑलमोस्ट 6 वाजत आलेले आहेत. आता निघालोय आम्ही घरी. आता मध्ये जाताना कुठेतरी आम्ही चहा नाश्ता वगैरे काहीतरी करीन अँड देन त्याच्यानंतर घरी जाऊन झोपेन. होप सो की तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा की कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सो चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, काम करत राहा आणि हसत राहा. बाय बाय, टेक केअर, पीस.